चला आलेत का सर्वजण आले असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, कारण अपडेटच तशी आलेली आहे। बघा, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय आलेला आहे आणि तो निर्णय जाणून घेणं खूप गरजेचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि मोठा निर्णय दिलेला आहे। तर तो मोठा निर्णय काय आहे, तो निर्णय तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, नाहीतर मग तुमच्या मनात समस्या निर्माण होऊन जातात। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही ना, मग त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजत नाही आणि तुमच्या मनात दुसरेच प्रश्न येतात। त्यामुळे आपला ATP गुरुजी चॅनलचा जो व्हिडिओ असतो तो पूर्ण बघत चला, शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, तुम्हाला तेव्हाच माहिती समजते। बघा, लाडकी बहीण योजनेला मिळणार स्थगिती, माहिती काय आलेली आहे बघा। लाडकी बहीण योजनेला मिळणार स्थगिती म्हटलेलं आहे बघा, स्थगिती। उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। आता खरंच स्थगिती मिळणार आहे का? न्यायालयाचा मोठा निर्णय काय आहे नीटपणे जाणून घ्या, सर्वांनी नीटपणे जाणून घ्या। आता ही जी बातमी आलेली आहे, या बातमीवरून अनेक जण तुम्हाला काहीही माहिती देत आहे। अनेक यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वेगवेगळी काहीही माहिती सांगितली जात आहे, परंतु खरी माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती मिळत असते, त्यामुळे समजून घ्या। आता बघा, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय काय आहे बघा। राज्यात मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। तर राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला किती पैसे मिळणार आहेत? 1500 रुपये मिळणार आहेत, राईट। तर सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील महिलांमध्ये जे आनंदाचे वातावरण पसरलेले आहे ते सर्वीकडे आता पसरलेलं आहे। अनेक जणांनी फॉर्म भरले आहेत, अनेक जणांचे फॉर्म हे मंजूर झालेले आहेत। आणि मध्येच आता एक ही बातमी आलेली आहे, आताची ही बातमी आहे बघा, की लाडकी बहीण योजनेला मिळणार स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। आता महत्त्वाची माहिती आहे। आता बघा, या योजनेनुसार तुम्हाला दर महिन्याला ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांना 1500 रुपये मिळणार आहेत दर महिन्याला। आता सर्वांनी फॉर्म भरला आहे, सर्वांना पैसे मिळणार आहेत असं संपूर्ण सांगण्यात आलेलं आहे। आता बघा, जो मोठा निर्णय आहे तो मोठा निर्णय काय आलेला आहे ते आपण आता जाणून घेऊया। उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। चला, आत्ता खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, पटापट व्हिडिओला एक लाईक झाला पाहिजे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। बघा, खाली सबस्क्राईब बटन आहे, ते सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि चला आता माहिती काय आहे समजून घ्या। हे बघा, महिलांसाठीच्या या योजनेसाठी सुमारे 4600 कोटी रुपये खर्च होणार आहे। तर या योजनेसाठी 4600 कोटी रुपये खर्च होणार आहे। यामुळे 7.8 लाख कोटी कर्ज असलेल्या महाराष्ट्रावर आणखीन आर्थिक ताण येऊ शकतो। बघा, 7.8 कोटी जे आहे एवढं कर्ज देखील महाराष्ट्रावर आहे आणि आणखीन या योजनेमुळे आर्थिक ताण येऊ शकतो असं सांगण्यात येत आहे। दरम्यान हे बघा, आता महत्त्वाची माहिती आहे, इथे महत्त्वाची माहिती आहे बघा। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वादग्रस्त ठरत असताना ही योजना रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। बघा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। तर काय, उच्च न्यायालयात याबद्दल याचिका दाखल केलेली आहे की लाडकी बहीण योजना वादग्रस्त ठरत आहे असं विधान करून जे उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, तर ही योजना रद्द करा यासाठी याचिका दाखल केलेली आहे उच्च न्यायालयात। आता बघा निर्णय काय आलेला आहे, उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे सर्व माता बहिणींनी बघून घ्या, मग तुमच्या मनात अजून शंका येते। हे बघा काय आलेला आहे निर्णय बघा। पण नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने या योजनेस तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे। बघा, तर सुनावणी काय आलेली आहे, खुशखबर आहे, आनंदाची अपडेट आहे। बघा, आनंदाची अपडेट काय आहे की सुनावणी दरम्यान न्यायालयाने या योजनेस तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे। त्यामुळे आता योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। म्हणजे योजना चालणार आहे, योजना रद्द होणार नाही। बघा, न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवू नका। तुम्हाला अनेक ठिकाणी अफवा आता हा निर्णय दिलेला आहे न्यायालयाने नुकताच, तर अफवा खूप पसरतील आता की बुवा ही योजना रद्द होईल, असं होईल तसं होईल। घाबरण्याचं काहीच कारण नाही, मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे नीटपणे आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे। बघा, स्थगिती देण्यास नकार दिला,
हे लक्षपूर्वक हेडलाईन आहे बघा. स्थगिती देण्यास नकार दिला आहे, त्यामुळे स्थगिती वगैरे काहीच येणार नाही. जी योजना आहे, योजना आलेली आहे, तर ही योजना चालणार आहे. योजना आली तर ती चालतेच. ओके, त्यामध्ये आता कुठलंही काही होणार नाही. तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका. योजना आलेली आहे. योजनेचे तुम्हाला जे 1500 रुपये आहेत ते 100% तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत आणि त्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. ही सर्वात मोठी खुशखबर. त्यामुळे जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो खूप चांगला निर्णय दिला आहे. लाडकी बहीण संदर्भात स्थगिती संदर्भात याचिका दाखल झाली होती आणि न्यायालयाने ती फेटाळलेली आहे आणि योजना सुरू राहील असं न्यायालयाने इथे स्पष्ट केलेलं आहे. तर सर्व माता बहिणींसाठी ही खुशखबर आहे. तर योजना काही बंद होणार नाही. तुम्ही फॉर्म भरा. ज्यांचा फॉर्म अजून भरला गेलेला नाही त्यांनी वेबसाईटवरती फॉर्म भरू शकता, कारण ॲप खूप हँग चालत आहे. ॲपवरती खूप प्रॉब्लेम येत आहे फॉर्म भरताना. त्यामुळे फॉर्म भरताना तुम्ही वेबसाईटवरती पण फॉर्म भरू शकता. सेम तशीच प्रोसेस आहे, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये किंवा इन रिव्ह्यू असेल, आता प्रोसेस समजून घ्या. आता काही जणांचा फॉर्म जरी पेंडिंग असेल तर त्यांचा फॉर्म आता ज्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये आहे त्यांचा फॉर्म आता रिव्ह्यूमध्ये जाणार आहे. बघा, पहिला जो फॉर्म आहे तो इन पेंडिंग असतो, त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तो कुठे जातो, इन रिव्ह्यूमध्ये, आणि तिसरी स्टेप महत्त्वाची आहे. या तिसरी स्टेपमध्ये जर तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे संपूर्ण व्यवस्थित असतील तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल केला जाईल. जरी तुमच्या फॉर्ममध्ये काही मिस्टेक असेल, कागदपत्रांमध्ये तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट्स भरले असतील तर मग तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल, तिथून रद्द करण्यात येईल तुमचा फॉर्म. आणि तुम्हाला तिथे जे रिझन असेल की कोणत्या कारणाने तुमचा फॉर्म रद्द करण्यात आला आहे ते कारण तुम्हाला दाखवतील. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषेत जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तरी चालणार आहे. मराठी भाषेत जरी फॉर्म भरला असेल तरी अप्रूव्हल मिळणार आहे, काही टेन्शन नाही. मागच्या वेळी ती अफवा पसरली होती की मराठीमध्ये फॉर्म भरू नका, अशी अफवा पसरली होती. तर अफवांपासून दूर राहा. मराठीमध्ये पण फॉर्म भरला तरी पण चालतं. असं नाही की इंग्लिशमध्येच फॉर्म भरा, असं काही बंधन नाही. आता मी मराठीमध्ये फॉर्म भरले होते, ते फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रूफ दाखवलेले आहेत. ओके, सो एक महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, महत्त्वपूर्ण बातमी होती. त्यामुळे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे, ते मी करत आहे. त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सो लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली अपडेट तुम्हाला पाहायला मिळतच राहील. या योजनेसंदर्भात सर्व छोटे असो किंवा मोठे असो सर्व माहिती तुम्हाला ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणारच आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभरात व्हायरल होऊ द्या. धन्यवाद.